ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या या आजच्या आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली UPSC आणि MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी सिरीज चालू आहे, या सिरीजमध्ये काल आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आपली जी काय एक्झाम आहे, या एक्झामचा संपूर्ण पॅटर्नचं विश्लेषण पाहिलेलं आहे. या परीक्षेचे टप्पे नक्की कशा पद्धतीचे असतात, परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, अगदी फॉर्म फिलअप करण्यापासून ते संपूर्ण इंटरव्ह्यूपर्यंतची जी काय प्रोसिजर आहे, याची इन्फॉर्मेशन आपल्याला कालच्या सेक्शनमध्ये किंवा कालच्या जे आपलं सेशन होतं त्याच्यामध्ये मिळालेली आहे. आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही नक्की परीक्षा जी आहे, या परीक्षेचा मुख्य परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम आहे त्याचा आवाका कसा आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि अभ्यासक्रम समजून घेणं का गरजेचं आहे, तर अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर ॲक्च्युली त्या परीक्षेची डेप्थ काय आहे हे आपल्याला लक्षात येत असतं. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतरच आपल्या अभ्यासाचं नियोजन जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं. नक्की मला कोणत्या सब्जेक्टसाठी कोणकोणते संदर्भ वाचावे लागतील. एखादा जर समजा आपल्याला 4 GSचे मुख्य परीक्षेला पेपर आहे, मग GS 1चा अभ्यास करायचा आहे म्हणजे नक्की कोणते घटक मला त्याच्यामध्ये अभ्यासायचे आहे, या सगळ्यांची सखोल माहिती जी आहे ती आपल्याला अभ्यासक्रमाचं विश्लेषण केल्यानंतर मिळते. आजचं जे आपलं सेशन आहे ते मुख्यतः अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि या अभ्यासक्रमाला वाचायचं नक्की कुठून, याची तयारी नक्की कुठून करायची, तर त्यासाठी हे जे संदर्भ साहित्य आहे या दोन्हीची सखोल माहिती आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. आता सुरुवातीलाच आपण आपली जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. आता मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्याचं रिझन देखील महत्त्वाचं आहे, कारण या परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे आणि या परीक्षेला सुरुवात करत असताना आपल्याला सुरुवात ही मुख्य परीक्षेपासून करावी लागते. आणि मग मुख्य परीक्षेपासून सुरुवात करत असताना मुख्य परीक्षेमध्ये विशेषतः आपल्याला सामान्य अध्ययनाचे जे काही 4 पेपर्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक पेपर 250 गुणांसाठी आहे आणि 4 पेपर मिळून जवळपास 1000 गुण त्याच्यामध्ये कव्हर होत असतात. राहिला विषय तो ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक विषयांचा, तर वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम विषयानुसार वेगवेगळा आहे, त्यामुळे तो आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. आणि यानंतर एक विषय राहतो तो म्हणजे एस्से किंवा निबंध. त्याचं सेशन जे आहे ते आपल्या या सिरीजमध्ये पुढे होणार आहे. आणि त्यामुळं आज मुख्यत्वे आपण आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य अध्ययनाचा जो काय अभ्यासक्रम आहे त्याची सखोल चर्चा करणार आहोत. सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर आहेत ते पेपर, त्याचा आवाका आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि हा आवाका समजून घेत असताना तो अभ्यासक्रम नक्की कव्हर कशातून करायचा, त्यासाठीचे संदर्भ साहित्य, मग ते दोन्ही भाषांमधले, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधले मी संदर्भ ग्रंथ जे आहेत ते या संपूर्ण सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर निश्चितपणे शेवटपर्यंत आपण थांबा, शेवटपर्यंत लेक्चर अटेंड करा. या लेक्चरमध्ये तुम्हाला सखोल माहिती मिळणार आहे अभ्यासक्रमाची आणि सोबत संदर्भ साहित्याची. तर चला तर सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपल्या अभ्यासक्रमातील सर्वात महत्त्वाचा पेपर आहे पहिला सामान्य अध्ययन पेपर आहे, त्यालाच आपण GS 1 असं देखील म्हणतो. आता सामान्य अध्ययन पेपर 1चा जर विचार केला तर याच्यामध्ये मुख्यत्वे 4 सेक्शन आपल्याला दिसून येतात. पहिला सेक्शन आहे आर्ट अँड कल्चरचा, दुसरा आहे हिस्ट्रीचा, तिसरा आहे सोसायटी म्हणजे समाज आणि चौथा आहे भूगोलाचा. आता आर्ट अँड कल्चर याला आपण इतिहासाच्याच दृष्टिकोनातून थोडंसं पाहत असतो. तर इतिहासाचा विचार केला तर इतिहास आपल्याला 2 प्रकारे इतिहास अभ्यासायचा आहे. एक तर आधुनिक भारताचा इतिहास आणि दुसरा म्हणजे जगाचा इतिहास. तर पाहूयात नक्की याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर, जसं मी सांगितलं, भारतीय वारसा आणि संस्कृती म्हणजेच कला संस्कृती याच्या संबंधित प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतची जी काय कला संस्कृती आणि जो काय वारसा आहे त्याच्या संबंधितल्या संकल्पना, त्याची रचना, त्याची व्याप्ती ही आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायची आहे. आणि मग कला आल्या की त्या अनेक प्रकारच्या आहेत. शिल्पकला आहे, त्यानंतर स्थापत्य कला आहे, चित्रकला आहे, या सगळ्यांचा आपल्याला याच्यामध्ये सखोलपणे अभ्यास करायचा असतो आणि त्यावर आधारित प्रश्न जे आहे ते मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर दुसरा सेक्शन आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा आहे म्हणजे नक्की आधुनिक भारताच्या कोणत्या सेक्शनचा अभ्यास आम्ही करायचा आहे.
तर आधुनिक भारताचा इतिहास वाचत असताना आपल्याला 18वं शतक जे आहे हे खूप महत्वाचं आहे. 18व्या शतकापासून ते आजपर्यंतच्या महत्वाच्या व्यक्ती, संस्था, महत्वाच्या घटना आणि त्याचा जनमानसावर होणारा परिणाम जो काय, समाजावरती होणारा जो काय परिणाम आहे, याचा सखोलपणे अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे की ज्या घटनेशिवाय हा इतिहास पूर्ण होत नाही, आणि ते म्हणजे आपली स्वातंत्र्य चळवळ किंवा स्वातंत्र्याचा लढा. हा स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. केवळ मुख्य परीक्षेमध्ये नाही तर पूर्व परीक्षेमध्ये देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यावरचे प्रश्न विचारले जातात, आणि आधुनिक भारताच्या इतिहासामधला हा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे या आधुनिक भारताच्या इतिहासातला आत्मा असं म्हटलं तरी चालेल. हा स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय, तर स्वातंत्र्य लढ्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. मग ते स्वातंत्र्य लढ्याचे टप्पे अभ्यासावे लागतील. त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधी युग महत्वाचा आहे. गांधी युगातल्या वेगवेगळ्या चळवळी महत्वाच्या आहेत. ब्रिटिशांनी आणलेले वेगवेगळे रिफॉर्म्स असतील, ते रिफॉर्म्स आणि त्या रिफॉर्म्सला भारतीयांकडून मिळणारा प्रतिसाद, त्याचे झालेले परिणाम, या सर्वांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. यासोबत स्वातंत्र्य चळवळीमध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या काही व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे, त्यांचं योगदान, त्या व्यक्ती, त्या योगदानाचा झालेला परिणाम, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो या वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासायचा आहे. आता आधुनिक भारताचा इतिहास झाल्यानंतर पुढे आहे जगाचा इतिहास. त्यालाच आपण वर्ल्ड हिस्ट्री असं म्हणतो. आता जगाचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास या दोन्हीमध्ये एक साम्य आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. आता हे साम्य कोणतं आहे, तर जगाचा इतिहास देखील आपल्याला 18व्या शतकाच्या नंतरचा इतिहास अभ्यासायचा आहे. आणि मग हा इतिहास अभ्यासत असताना जगाच्या इतिहासामधले वेगवेगळ्या ज्या काही क्रांती आहेत, त्याच्यामध्ये मग औद्योगिक क्रांती आहे, वसाहतवाद आहे, त्यामध्ये भांडवलशाही आहे, साम्यवाद, यासारख्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, आणि त्याच्याशी संबंधित ज्या काही व्यक्ती आहेत, त्याच्याशी संबंधित जे काही लढे आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या जगाच्या इतिहासामध्ये करायचा आहे. मग त्यामध्ये रशियन राज्यक्रांती आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, साम्यवादी क्रांती आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये करायचा आहे. यानंतर पुढे आहे समाज म्हणजेच सोसायटी. सोसायटीचा सेक्शन, हा अभ्यासक्रमाचं विश्लेषण पाहत असताना एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. अभ्यासक्रम समजून घेत असताना किंवा तुम्ही आयोगाने दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम जर वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की काही असे सेक्शन्स आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या पेपर्समध्ये रिपिटेटिव्हली दिसतात. जसं आपण हा समाज हा सेक्शन जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल इथं सोसायटी हा आपल्याला GS1 मध्ये आहे, तर पुढे सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस या नावाने आपल्याला हाच सेक्शन GS2 मध्ये दिसून येतो. समाज या सेक्शन मध्ये आपल्याला जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरील परिणाम हा सेक्शन आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये पेपर 3 मध्ये जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम जो आहे तो अभ्यासायचा आहे. म्हणजे इकडे सामाजिक परिणाम आणि तिकडे आर्थिक परिणाम, अशा पद्धतीने आपल्याला ग्लोबलायझेशन जे आहे तर ते अभ्यासायचं आहे. आपण जर तुलनात्मकरित्या हा अभ्यासक्रम समजून घेतला तर अभ्यासाची तयारी करत असताना, अभ्यास करत असताना हे सेक्शन आपल्याला वेगवेगळ्या अँगलने अभ्यासता येतात आणि एकाच वेळी आपल्याला वेगवेगळ्या पेपरची तयारी एकत्रित करता येते. आणि त्यातून आपला वेळ वाचणार आहे, आपले एफर्ट्स कमी होणार आहेत, आणि यालाच आपण स्मार्ट वर्क असं म्हणतो. कारण आवाका मोठा असल्यामुळे आपल्याला इथं स्मार्ट वर्कच करावे लागेल आणि हा अभ्यासक्रम संपूर्णपणे पूर्ण करावा लागेल. तर हा समाज हा सेक्शन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर भारतीय समाज आणि या भारतीय समाजाची जी काय वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहे. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना अजून एक महत्वाचा घटक आहे, ती म्हणजे भारतीय समाजाची जी काय विविधता आहे, भारतातली विविधता, या विविधतेचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर भारतीय समाजामध्ये स्त्रियांचे प्रश्न आहेत, स्त्री संघटना आहेत, चळवळी आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लोकसंख्या, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, त्याच्याशी संबंधित मुद्दे, नागरिकीकरण, यासारखे जे काही विविध पैलू आहेत समाजाचे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरती होणारा परिणाम. एक गोष्ट मला इथं सांगायची आहे की यानंतर आपण संदर्भ साहित्य निश्चितपणे पाहणार आहोत की
हे सगळे घटक आपल्याला कशातून कव्हर करायचे आहेत. पण मुख्यत्वे एक घटक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे सगळं संदर्भ साहित्य वाचत असताना आपण स्टेट बोर्ड आणि NCERT ला जास्त प्रेफरन्स देतो. आणि ज्या वेळेस तुम्ही स्टेट बोर्ड वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथं भारतीय समाजावरती जागतिकीकरणाचा होणारा जो काय परिणाम आहे हा परिणाम आपल्याला स्टेट बोर्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेला आहे. आणि ज्यांनी ज्यांनी स्टेट बोर्ड वाचलं ना त्यांच्या लक्षात येईल की स्टेट बोर्डमधले असे अनेक चॅप्टर्स आहेत, असे अनेक घटक आहेत जे डिरेक्टली यातले जे काय पॉइंट्स आहेत, यातले जे काय मुद्दे आहेत ते त्याच्यातून कव्हर होतात. मग स्टेट बोर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतीय समाजावरती जागतिकीकरणाचा परिणाम कसा झालेला आहे. तर सांस्कृतिक बदल जे होत आहेत जसं की फादर्स डे, मदर्स डे हे भारतीय संस्कृतीचे पार्ट नव्हते, मात्र जागतिकीकरणामुळे ते आपल्या संस्कृतीमध्ये आले आणि आज आपण देखील हे संपूर्ण दिवस जे आहे ते साजरे करताना दिसून येतो. यानंतर आपल्या अन्न संस्कृतीवरती कसे फरक झाले तर पिझ्झा, बर्गर सारखे जे काय पदार्थ आहेत जे कधी आपला भाग नव्हते, जे कधी आपल्या अन्न घटकांचा भाग नव्हते, ते देखील या जागतिकीकरणामुळे आज आपल्या ताटामध्ये येऊन बसलेले आहेत. हा परिणाम आहे जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरचा. आणि हे कुठून आपल्याला लक्षात येतं. स्टेट बोर्ड आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हे समजवतं. आपण मात्र मोठ्या मोठ्या संदर्भ ग्रंथांच्या मागे पळत असतो, मात्र छोटी छोटी पुस्तकं सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या संकल्पना क्लिअर करत असतात. त्यामुळं स्टेट बोर्ड आणि NCERT कडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सामान्य अध्ययन पेपर 1 मधला शेवटचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे भूगोल म्हणजे जिओग्राफी. आता भूगोल अभ्यासत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जगाचा प्राकृतिक भूगोल आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल. जगाचा प्राकृतिक भूगोल अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढे अभ्यासायचं की जे काय नॅचरल इव्हेंट्स आहेत, जागतिक स्तरावरती घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना असतात, त्यामध्ये सुनामी असते, वादळ असतात, भूकंप असतात, यासारखे जे काही इव्हेंट्स आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. याबरोबर त्यांचा होणारा जो काय परिणाम आहे, एकंदरीत जगावरचा परिणाम जो काय आहे तो परिणाम आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये जी आहेत ती याच्यामध्ये अभ्यासावी लागणार आहेत. वेगवेगळ्या ज्या काय हे इव्हेंट्स आहेत ते अभ्यासायचे आहेत. ह्याचबरोबर नैसर्गिक जे काही संसाधने आहेत, नैसर्गिक संसाधने यांचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आणि शेवटी भूगोल आला की कुठेतरी पर्यावरणाचा टच असतो आणि त्याच्यामुळं हे बदलणारे जे काय पर्यावरण आहे याचा देखील अभ्यास आपल्याला या भूगोलाच्या सेक्शनमध्ये करायचा आहे. आता पेपर 1 सामान्य अध्ययन पेपर 1 चा विचार केला तर जसं मी सुरुवातीला सांगितलं भारतीय वारसा आणि संस्कृती, त्याच्यामधले सब टॉपिक्स आधुनिक भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, भारतीय समाज आणि भूगोल हे 5 सेक्शन आपल्याला याच्यामध्ये करता येतील. आता आपल्याला संपूर्ण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर करायचा आहे आजच्या सेशनमध्ये. पण आपले यूट्यूबला असे अनेक व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये प्रत्येक विषयानुसार आपण त्या सिलेबसचं डिकोडिंग केलेलं आहे. आणि हे डिकोडिंग करत असताना ते मायक्रो स्वरूपात डिकोडिंग केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक पेपर हा विस्तृतपणे आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. इथं वेळेअभावी जर आपण तेवढं विश्लेषण घेत बसलो तर आपलं हे सेशन 4-5 तासांहून अधिक जाऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्याला हा सिलेबस जो आहे तो विद्यार्थ्यांना समजावून सांगणे या उद्देशाने आपलं सेशन जे आहे त्याचं आपण कंडक्ट करत आहोत. मात्र या प्रत्येक टॉपिकची जर सखोल आणि विस्तृत माहिती आपल्याला पाहिजे असेल तर निश्चितपणे आपला स्टडी प्लॅनर आहे, त्या स्टडी प्लॅनरमध्ये आपण ते सखोलपणे विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये मायक्रो टॉपिक दिलेले आहेत. यासोबत आपल्या यूट्यूबवरती देखील प्रत्येक विषयाचं डिकोडिंग जे आहे डिकोडेड सिलेबस स्वरूपात, हिस्ट्री डिकोडेड सिलेबस, पॉलिटी डिकोडेड सिलेबस अशा स्वरूपामधले व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते देखील आपण जर पाहिले तर प्रत्येक विषयाचा आवाका, प्रत्येक विषयाचे सूक्ष्म घटक आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकतील. आता आपण सामान्य अध्ययन पेपर 1 चा सिलेबस पाहिला. आता सामान्य अध्ययन पेपर 1 ची तयारी नक्की कशातून करायची आहे, कोणती संदर्भ पुस्तकं वाचायची आहेत ते देखील समजावून घेऊयात. याच्यामध्ये 2 प्रकारचे संदर्भ साहित्य मी सांगणार आहे. एक तर इंग्रजी माध्यमातले आणि दुसरे मराठी माध्यमातले. कारण काही मुलांना इंग्रजी पुस्तकं वाचणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, पण इंग्रजी सोबतच मराठी माध्यमात देखील तितक्याच चांगल्या दर्जाची पुस्तकं अवेलेबल आहेत
आणि त्या पुस्तकांची लिस्ट आपण इथं दिलेली आहे. हे संदर्भ ग्रंथ दिल्यानंतर ही सगळी एवढी पुस्तकं वाचून आपण घाबरून जायचं नाहीये, कारण हे पुस्तकं जी दिलेली आहेत ही सगळी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला वाचायची नाहीयेत. तर याच्यातले महत्त्वाचेच टॉपिक जे आहेत, जे आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत, तेच टॉपिक आपल्याला या पुस्तकांमधून वाचायचे आहेत. आणि हे टॉपिक कसे वाचायचे, कसे कव्हर करायचे याची संपूर्ण चर्चा आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये किंवा त्या त्या विषयाचे शिक्षक जे आहेत ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सांगतील. यामध्ये सुरुवातीलाच आपण संदर्भ साहित्य पाहणार आहोत. याच्यामध्ये NCERTची जी काही पुस्तकं आहेत ती अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहेत. इतिहास, भूगोल, सोसायटी या विषयांच्या दृष्टिकोनातून NCERTची पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत, जी आपल्याला खूप चांगली आणि खूप युजफुल माहिती जी आहे ती NCERTच्या पुस्तकातून मिळते. त्यातून आपला बेस अधिक पक्का होतो. मगाशी मी जसं इंडियन सोसायटीचं उदाहरण दिलं आणि स्टेट बोर्ड मधून कशा प्रकारे त्यातले घटक कव्हर होत आहेत हे सांगितले, तसंच NCERT मधूनही अनेक घटक असे आहेत जे कव्हर होतात. पूर्व परीक्षेला थेट NCERTतून प्रश्न विचारले जातात. याचबरोबर मुख्य परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न, त्यांच्या संकल्पना आपल्याला NCERT मधून खूप चांगल्या प्रकारे लक्षात येतात आणि त्यामुळे ही NCERTची पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. पुढं जसं आर्ट अँड कल्चरचा जो सेक्शन सांगितला आपण, त्या सेक्शनसाठी आपल्याला नितीन सिंघानिया यांचं पुस्तक आहे ते वाचायचं आहे. त्यातून तो सेक्शन आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, आपलं जे काय भारतीय स्वातंत्र्य लढा आहे, आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा सेक्शन आहे, त्यासाठी हे पुस्तक आहे बिपिन चंद्रा यांचं. मॉडर्न इंडिया स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ते आपण त्याच्यामधून वाचू शकता. जिओग्राफीसाठी वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी JC लिऑन यांचं हे पुस्तक आहे. त्यातून फिजिकल जिओग्राफी जो आहे त्याची स्टडी, त्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून करू शकतो. त्याचा भर मुख्यत्वे फिजिकल जिओग्राफीवरती आहे, वर्ल्ड फिजिकल वरती आहे. आणि जो आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे जागतिक प्राकृतिक भूगोल आणि त्याची वैशिष्ट्ये, त्याचे घटक जे आहेत ते आपल्याला याच्यातून अभ्यासायचे आहेत. याचबरोबर माजिद हुसेन यांचं पुस्तक आहे वर्ल्ड जिओग्राफीचं. त्यातून देखील वेगवेगळे घटक आपल्या अभ्यासक्रमाचे कव्हर होतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पुस्तक वाचायचं नाहीये, तर केवळ आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत घटक जे आहेत ते आपल्याला याच्यातून अभ्यासायचे आहेत. ही सगळी पुस्तकं जी सांगितली आहेत ती इंग्रजी माध्यमाची आहेत. मराठी माध्यमातली पुस्तकं कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, ग्रोवर आणि बेल्लेकर यांचं हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक आपण याच्यामधून चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. खूप चांगलं पुस्तक आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून. भारतीय कला व संस्कृती आर्ट अँड कल्चर साठी भूषण देशमुख सरांचं पुस्तक आहे, ते आपण वाचू शकतो. कला व संस्कृतीच्या संदर्भामध्ये जुन्या NCERT ज्या आहेत त्यांचं मराठी भाषांतर आपल्याला अवेलेबल आहे, तर ते देखील आपण याच्यातून वाचू शकता. जगाचा इतिहास जैन आणि माथुर यांचं पुस्तक आहे. वर्ल्ड हिस्ट्रीसाठीचा जो काही सेक्शन आहे तो यातून कव्हर होईल. भारतीय समाजाचा जो काही घटक होता त्यासाठी डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांचं पुस्तक आहे. 12वी स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण यासाठी वाचू शकता. याबरोबर भारताचा भूगोल जे आहे त्यासाठी माजिद हुसेन यांचं मराठीतून पुस्तक आहे, ते पुस्तक देखील आपण वाचू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला हिस्ट्रीचा संपूर्ण सिलेबस जो आहे त्याचे घटक आपण पाहिले आणि हिस्ट्री बरोबर जे सामान्य अध्ययनातले इतर 4 घटक आहेत त्यांची देखील माहिती घेतली. आणि या संपूर्ण घटकांची तयारी आपल्याला कुठून करायची आहे, तर या संदर्भ साहित्यातून करायची आहे. यानंतर सामान्य अध्ययन पेपर 2 याची माहिती आपण घेणार आहोत. सामान्य अध्ययन पेपर 2चा जर आपण त्याच्यावरती एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या सर्वांचा आवडीचा विषय हा म्हणजे भारतीय संविधान आणि भारतीय राज्यव्यवस्था. हा सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. आवडीचा विषय अशा दृष्टिकोनातून मी म्हणालो की प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सुरुवात कुठून होते, तर ती पॉलिटी पासून होते. आणि सर्वात जास्त हाताळलं जाणारं पुस्तक कोणतं, तर ते पॉलिटीचंच असतं. कारण तो सर्वांना सोपा वाटणारा, आवडीचा वाटणारा आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा विषय आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांच्या आवडीचा असं मी म्हणालो. हा सामान्य अध्ययन पेपर 2 जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते सेक्शन आहेत ते पाहणार आहोत. याच्यामध्ये आहे संविधान आणि राज्यव्यवस्था. संविधान आणि सोबत आपली जी काय राज्यव्यवस्था आहे याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. संविधान आणि सोबत राज्य व्यवस्था.
आता भारतीय संविधानाचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासावी लागते. भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय, तर भारतीय संविधान हे आपण 26 जानेवारी 1950 ला स्वीकारलं. 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेची किंवा संविधानाची स्वीकृती केली. मात्र हे संविधानाची निर्मिती नक्की कशी झाली, निर्मिती होण्यापूर्वी हे संविधान का गरजेचं होतं, संविधानाच्या साठीची डिमांड पूर्वी झालेली होती का, हा सगळा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. आणि मुळात आपल्याला 1928 चा नेहरू रिपोर्ट हा अभ्यासावा लागतो, कारण भारतीय संविधान निर्मितीचा पहिला प्रयत्न म्हणून नेहरू रिपोर्टकडे पाहिलं जातं. भारतीय संविधान जर आपण पाहिलं तर ब्रिटिशांनी जे काय विविध कायदे केलेले आहेत, त्यामध्ये चार्टर ऍक्ट आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऍक्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या कायद्यांची अगदी रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट तिथपासून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 1935 चा भारत शासनाचा कायदा जो आहे इथपर्यंत जे काय कायदे, त्यातली जी काय डेव्हलपमेंट आणि त्यातून भारतीय राज्यव्यवस्थेची जी काय उत्क्रांती होत गेली, ह्या सगळ्याचा परिणाम पुढे जाऊन आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसतो. आणि भारतीय संविधानाचा प्रशासकीय पार्ट जो आहे तो सगळा या सगळ्या ब्रिटिश कायद्यांमधून आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपल्याला संविधानाचा अभ्यास करत असताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासावी लागते. ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासल्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया अभ्यासावी लागते. त्यामध्ये झालेले मूलभूत बदल, त्याच्यातल्या सुधारणा, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि शेवटी मूलभूत संरचनेचा जो काही सिद्धांत आहे तो देखील आपल्याला संविधानासाठी अभ्यासावा लागतो. पुढे आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था आहे. मग राज्यव्यवस्थेचा अभ्यास करायचा म्हटलं की संसद आली, त्यानंतर आपलं विधिमंडळ आलं. याबरोबर राज्यव्यवस्थेचे जे काही वेगवेगळे घटक आहेत ते आपल्याला अभ्यासावे लागतात. न्यायव्यवस्था आहे, त्यानंतर कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, त्याचबरोबर अधिकारांची विभागणी आली, त्याचबरोबर जे काही लोकप्रतिनिधित्व अधिनियम आला, स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या राज्यव्यवस्थेच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. म्हणजे एकंदरीत संविधान आणि राज्यव्यवस्था हा सखोल असा अभ्यासक्रम या सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये आहे. आणि जवळपास आपण जर पाहिलं तर 50% वेटेज जे आहे अभ्यासक्रमातलं ते 50% वेटेज ह्या टॉपिकला जातं. आणि त्यामुळं हा टॉपिक जो आहे अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रशासनाचा, त्यालाच आपण गव्हर्नन्स म्हणतो. आता प्रशासनाचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रशासकीय अधिकारी होणार आहोत. आणि प्रशासकीय अधिकारी होत असताना हे प्रशासन नक्की काय आहे हे जाणून घेण्याची संधी हे प्रशासनाचे टॉपिक आपल्याला देतात. मग हे याचा अभ्यास करत असताना नक्की प्रशासन कशा पद्धतीने चालतं आहे, त्यातल्या समस्या काय आहेत, त्यावरती काय उपाययोजना सुचवल्या जाऊ शकतात, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. मग त्याच्यामध्ये प्रशासनातली पारदर्शकता आहे, प्रशासनातलं उत्तरदायित्व आहे, विकास प्रशासन आहे, लोक प्रशासन आहे, अलीकडचं ई गव्हर्नन्स किंवा त्याला ई प्रशासन असं देखील आपण म्हणतो. एवढंच नव्हे तर लोकशाहीतील नागरी सेवांची भूमिका, ज्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत ना त्यातून जे काय अधिकारी येणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून या लोकशाहीतील नागरी सेवांची भूमिका नक्की कशा प्रकारची आहे हे आपल्याला या प्रशासनाच्या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे. नागरिकांची सनद असेल किंवा नागरिकांच्या प्रशासकीय क्षेत्राशी रिलेटेड समस्या असतील, काही त्याच्यामधले कच्चे दुवे असतील, त्यावरती सुचवल्या जाणाऱ्या ज्या काही उपाययोजना आहेत, हे सगळं आपल्याला प्रशासनाच्या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे. यानंतर पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे सामाजिक न्यायाचा. तर जसं मागं आपण समाज म्हणजे भारतीय सोसायटीचा अभ्यास केला, आता पुढे सामाजिक न्याय सोशल जस्टिसचा अभ्यास आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये करायचा आहे. मग सामाजिक न्यायाचा अभ्यास करत असताना आपल्याला विकास प्रक्रियेचा अभ्यास करावा लागतो. समाजाशी निगडीत दारिद्र्य, उपासमार या संबंधित जे काय प्रश्न आहेत या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या सेक्शन मध्ये करावा लागतो. आता या प्रश्नांचा अभ्यास करत असताना शासन नक्की याच्यावर काय उपाययोजना करत आहे याचा देखील अभ्यास करावा लागतो. आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून किंवा सार्वजनिक क्षेत्र सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि शासनाच्या ज्या काय वेगवेगळ्या योजना आहेत यांचा अभ्यास आपल्याला या सेक्शन मध्ये करायचा आहे. यानंतर शेवटचा घटक राहतो आंतरराष्ट्रीय संबंधांचा. आंतरराष्ट्रीय संबंध
हा घटक मुख्यत्वे आपल्या करंटशी रिलेटेड जास्त आहे. करंट अफेअरचा अभ्यास करत असताना आपण या सेक्शन मधले जे काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपण पुस्तकातून करणार आहोत आणि उर्वरित पार्ट जो आहे तो आपल्याला करंट अफेअर्स मधून करायचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की कशाचा अभ्यास करायचा, तर याच्यामध्ये पहिला घटक येतो तो येतो भारत आणि शेजारील राष्ट्रे. भारत आणि शेजारील राष्ट्रे. त्यानंतर द्विपक्षीय व प्रादेशिक संघटना. द्विपक्षीय प्रादेशिक संघटना. त्यानंतर भारताच्या हिताशी संबंधित असणारे आंतरराष्ट्रीय करारनामे, संघटना यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या संस्था, अभिकरणे, मंच यांचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करावा लागतो. मग केवळ भारत आणि शेजारील राष्ट्रांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे का, तर निश्चित नाही. भारत आणि शेजारील राष्ट्रांचा अभ्यास करत असताना प्रादेशिक राष्ट्र जे आहेत त्यांच्याशी असणारे संबंध, प्रादेशिक संघटनांचा अभ्यास करायचा आहे. याचबरोबर जागतिक संघटना आणि भारताचे इतर देशांशी असणारे द्विपक्षीय संबंध कसे आहेत यांचा देखील अभ्यास करावा लागतो. वेगवेगळ्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्याशी भारताचे असणारे रिलेशन जे आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि हा करत असताना या सगळ्यांची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आधी वाचावी लागते आणि उर्वरित जो भाग आहे तो आपल्याला करंट अफेअर्स मधून करावा लागतो. हा संपूर्ण आपला सामान्य अध्ययन पेपर 2 आहे. याचा आवाका देखील आपल्याला लक्षात आला असेल की हा पेपर केवळ भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था याच्याशी संबंधित नसून याच्या पलीकडेही आपल्याला जाऊन काही गोष्टी वाचायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आता पाहूयात की या पेपरची तयारी करण्यासाठी नक्की कोणतं संदर्भ साहित्य जे आहे ते आपण वाचलं पाहिजे किंवा कोणत्या संदर्भ साहित्यातून या पेपरची आपण तयारी करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एनसीईआरटीची पुस्तकं. एनसीईआरटीची पुस्तकं एक आपल्याला बर्ड आय व्ह्यू देतात या विषयाच्या संदर्भामध्ये. आपण संपूर्ण संविधान, संपूर्ण राज्यव्यवस्था एका व्यापक दृष्टिकोनातून पाहायला लागतो. समाजातल्या वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला एनसीईआरटी मधून समजून घेता येतात. आणि याचा एक फायदा केवळ या पेपरला होतो असा नाही. या एनसीईआरटीचा फायदा आपल्याला पेपर 4 म्हणजे इथिक्सच्या पेपरसाठी होतो, निबंधाच्या पेपरसाठी होतो. एवढंच नव्हे, जेव्हा आपण मुलाखतीची तयारी करणार आहोत त्यावेळेस देखील आपला एक चांगला बॅलन्स व्ह्यू, बॅलन्स अप्रोच निर्माण होण्याच्या मध्ये एनसीईआरटीची पुस्तकं खूप चांगली मदत आपल्याला करत असतात. आणि त्यामुळं या विषयाच्या दृष्टिकोनातून एनसीईआरटीची पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. यानंतर मगाशी जसं सांगितलं तसंच मी आत्ताही सांगेन की पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, याच्यामध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते डायरेक्टली एनसीईआरटी मधून कव्हर होतात. 2023 मध्ये आता जी रिसेंटली यूपीएससी मेन्स झाली, या यूपीएससी मेन्स मध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला होता, तो म्हणजे इंडिपेंडंट ज्युडिशियरी मध्ये. इंडिपेंडंट ज्युडिशियरी आणि लोकशाहीची ती पूर्वअट कशा प्रकारची आहे, प्री रिक्विसिट ऑफ डेमोक्रेसी, आणि अशा प्रकारचं एक संकल्पना त्याच्यामध्ये विचारलेली होती. पण ही इंडिपेंडंट ज्युडिशियरी आपल्याला लक्ष्मीकांत मधून समजून येत नाही. या इंडिपेंडंट ज्युडिशियरीसाठी आपल्याला एनसीईआरटीची पुस्तकं वाचावी लागतात. 11चं एनसीईआरटीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ज्युडिशियरीचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणजे नक्की काय आहे आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरीची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. आणि ज्या मुलांनी ही एनसीईआरटी वाचलेली असेल, ज्यांनी हे समजून घेतलेलं असेल, ते निश्चितपणे चांगलं उत्तर मुख्य परीक्षेमध्ये लिहू शकतात. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एनसीईआरटी स्टेट बोर्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे आम्ही वारंवार सांगत असतो, कारण आपल्याला आयोगाकडूनच तशा प्रकारचे इनपुट्स येत असतात. आयोगच सांगत असतं की ही पुस्तकं महत्त्वाची आहेत, आधी त्यांची तयारी करा, मग इतर संदर्भ साहित्यांकडे वळा. यानंतर दुसरं आहे इंडियन पॉलिटी, आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. एम लक्ष्मीकांत हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. इंडियन पॉलिटीच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटिकल सिस्टीम जी आहे त्याचा अभ्यास आपण करू शकतो. यानंतर गव्हर्नन्स इन इंडिया, एम लक्ष्मीकांत हे पुस्तक देखील मराठी सोबत इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर सेकंड ARC रिपोर्ट, दुसरा प्रशासकीय आयोगाचा रिपोर्ट जो आहे तो आपल्या प्रशासनाचे जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिकच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत त्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येतं. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या योजना
संबंधित मंत्रालयाच्या वेबसाईट याच्या माध्यमातून आपण ही तयारी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. यानंतर मानव विकास अहवाल आणि जागतिक विकास अहवाल यांच्या माध्यमातून आपण सोसायटी आणि डेव्हलपमेंटशी संदर्भात जे काय मुद्दे आहेत त्यांची तयारी करू शकतो. योजना, कुरुक्षेत्र, द हिंदू यासारखी जी काय मासिके आणि न्यूजपेपर आहेत यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय असेल, प्रशासकीय सुधारणा असतील, याचबरोबर डेव्हलपमेंटची जी काय प्रोसेस आहे, विकास प्रक्रिया आहे, तर या संबंधातले जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, मगाशी मी सांगितलं की दारिद्र्य, बेरोजगारी याच्याशी संदर्भात जे काय मुद्दे असतात, पॉवर्टीशी रिलेटेड काही मुद्दे आहेत, विकास प्रक्रियेशी रिलेटेड काही मुद्दे आहेत, यांची चर्चा होत असते. ते मुद्दे आपल्याला या वेगवेगळ्या मासिकांच्या, न्यूजपेपरच्या आर्टिकलच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे त्यांची तयारी करता येते. याचबरोबर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस मधून आपण आंतरराष्ट्रीय संबंधांची तयारी देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध शैलेंद्र देवळांकर सरांचं पुस्तक आहे. या पुस्तकातून मराठी माध्यमातले विद्यार्थी हे पुस्तक बेसिकसाठी वाचू शकतात. बाकीची काय तयारी करायची आहे ती करंट अफेअर्स मधून आपण आंतरराष्ट्रीय संबंधांची करणार आहोत. यानंतर इंग्रजीमध्ये इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ डिप्लोमॅट्स बाय सुरेंद्र कुमार यांचं हे इंग्रजीमधलं पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून. तेही वाचून आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशनची तयारी करू शकता. हे संपूर्णपणे सामान्य अध्ययन पेपर 2चं संदर्भ साहित्य या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पेपर ज्यामध्ये विविध घटक आपल्याला पाहता येतील की जे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक आहेत आणि तो घटक देखील खूप डायव्हर्सिफाईड आहे. त्या पेपरची तयारी कशी करायची त्याचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सामान्य अध्ययन पेपर 3. सामान्य अध्ययन पेपर 3चा जर आवाका आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा विषयक मुद्दे यांचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करत असताना इकॉनॉमीचा स्टडी करायचा म्हणजे नक्की कशाचा करायचा आहे तर याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला मुख्यत्वे करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाशी संबंधित मुद्दे यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. शासकीय धोरण, शासनाच्या पॉलिसीज, शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांचा अभ्यास करायचा आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील आणि एकंदरीत भारतीय समाजावरचा जो काय परिणाम आहे त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा देखील अभ्यास करायचा आहे आणि मग ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा अभ्यास करत असताना पिके, पीक पद्धती, सिंचनाच्या सुविधा, त्याच्याशी संबंधित शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. जमीन सुधारणांविषयक जे काय घटक आहेत, जमीन सुधारणा यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. यानंतर जे काय आर्थिक नियोजन आहे, त्याचबरोबर अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाची निर्मिती, त्याच्याशी संबंधित जे काय मुद्दे आहेत, विकास आणि डेव्हलपमेंट प्रोसेसशी संदर्भात जे काय वेगवेगळे पैलू आहेत अर्थव्यवस्थेचे, अशा स्वरूपात आपल्याला या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. मग अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना इंडियन इकॉनॉमी आणि त्याचं कंपॅरेटिव्हली जगात ज्या काय घडामोडी घडत आहेत त्यांचे होणारे इंडियन इकॉनॉमीवरचे परिणाम याचा देखील आपल्याला अभ्यास सोबत सोबत करायचा आहे. त्यानंतर दुसरा सेक्शन आपल्याला दिसून येतो विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता इथं जरी विज्ञान आणि तंत्रज्ञान असं सांगितलेलं असेल तरी आपल्याला याच्यामध्ये सायन्सचा, बेसिक सायन्सचा अभ्यास पूर्व परीक्षेला जास्त प्रमाणात आहे. मुख्य परीक्षेला बेसिक सायन्स जास्त विचारलं जात नाही. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीवरती जास्त भर आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. आता टेक्नॉलॉजी म्हटलं की आपल्याला माहिती आहे की करंट अफेअर्सशी रिलेटेड हा खूप म्हणजे हा संपूर्ण विषय जर पाहिला आपण तर हा करंट अफेअर्सशी खूप जास्त रिलेट होतो. करंट मधले जे काय मुद्दे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या पेपर 3च्या दृष्टिकोनातून अभ्यासावे लागतात. आता टेक्नॉलॉजी आली म्हणजे आता आपण पाहतो की आपण मोबाईल यूज करतो, आपण रोज नवीन नवीन अपडेट पाहत असतो आणि वेगवेगळ्या स्वरूपाची टेक्नॉलॉजी पाहत असतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत? त्याच्यामध्ये रोबोटिक्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस आहे. हे सगळे वेगवेगळे टेक्नॉलॉजीशी संबंधित विषय आहेत. त्याच्यामध्ये मग अलीकडे येणारे मशीन लर्निंग आहे, त्याचबरोबर AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. या सगळे वेगवेगळे शोध, करंट अफेअर्स आणि त्याचा समाजावरती होणारा परिणाम जो आहे, या सगळ्या टेक्नॉलॉजीशी संबंधित जे काय मुद्दे आहेत अशा प्रकारे आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो.
याचा अभ्यास करत असताना आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि याचा जो काय परिणाम आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावा लागतो आणि अशा प्रकारे आपल्याला हे टेक्नॉलॉजीचे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत यांचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात आता जस्ट चंद्रयान-3 लॉन्च झालेलं होतं. मग हे चंद्रयान-3 लॉन्च झाल्यानंतर चंद्रयान-3 याचा पर्पज, त्याचे इम्पॅक्ट्स या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावा लागणार आहे. थोडक्यात तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. पुढे आहे पर्यावरण. पर्यावरण आलं की आपल्याला माहित आहे की पर्यावरण आणि पर्यावरण आलं की प्रदूषण हा एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये आपण अभ्यासत असतो. मग प्रदूषणाचा अभ्यास करत असताना प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर पर्यावरणीय आघात म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय आघात निर्धारण अशा स्वरूपाची एक कन्सेप्ट आहे. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असं देखील त्याला म्हटलं जातं. तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो. पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धनाशी संदर्भात जे काही मुद्दे आहेत, केवळ प्रदूषण असं नाही तर पर्यावरण संवर्धनाशी संबंधित जे काही मुद्दे आहेत त्याचा देखील अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला हे पर्यावरण देखील या पेपरमध्ये अभ्यासायचं आणि पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, इकॉनॉमी पाहिलं की करंट, ह्या करंटचा टच आपल्याला त्याच्यामध्ये द्यावा लागेल. पुढे आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट. आता ही आपत्ती अनेक प्रकारची असू शकते. आपत्ती मग त्यामध्ये ढगफुटी असू शकते. आपल्याला माहिती आहे केरळ सारख्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि तिथून एक आपत्तीची निर्मिती झाली. आसाम सारखं राज्य आहे की जिथं दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पूर येत असतो, नद्यांना पूर येतात आणि त्यातून आपत्ती ची समस्या निर्माण होते. एखाद्या ठिकाणी भूकंप होऊ शकतो आणि त्यामुळे एक मोठी आपत्ती येऊ शकते. सध्या उत्तराखंडमध्ये जे काही कामगार टनेलमध्ये अडकलेले आहेत ती देखील एक नॅशनल कॅलॅमिटीज आहे, आपत्ती म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो. कारण आपल्या देशाचे नागरिक आहेत जे गेल्या 10-12 दिवसांपासून त्या बोगद्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढणं हे देशासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान आहे. मग या डिझास्टरमध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे की आपत्ती व्यवस्थापन, त्याचे प्रकार, त्याच्याशी संदर्भात संस्था आणि त्याच्याशी संदर्भात जे काही समस्या आहेत, मुद्दे आहेत यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावा लागेल. यानंतर आहे सुरक्षा. आता ही सुरक्षा जी आहे हा अतिशय डायव्हर्सिफाईड असा मुद्दा आहे. का? त्या सुरक्षा ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. सुरक्षेमध्ये विकास प्रक्रिया आणि वाढता उग्रवाद, विकास प्रक्रिया आणि उग्रवाद यांचा अभ्यास आपल्याला या सुरक्षेमध्ये करायचा आहे. याचबरोबर दहशतवाद, दहशतवाद आणि जे काय वेगवेगळ्या टोळ्या आहेत किंवा वेगवेगळे गुंड प्रवृत्तीच्या ज्या काही टोळ्या असतात तर त्यांचा संबंध जो काय ब्लॅक मनीच्या स्वरूपात असेल, इतर कट कारस्थाने करण्याच्या स्वरूपात असेल तर तो आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावा लागतो. याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायबर सिक्युरिटी आहे. सायबर सिक्युरिटी आलं की सायबर क्राईम्स आले. यानंतर सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचा वापर आला, त्यातून हेट क्राईम, हेट स्पीच याच्यासारखे जे काही मुद्दे आहेत ते अभ्यासावे लागतात. एवढंच नव्हे तर सीमा सुरक्षेचा देखील मुद्दा जो आहे तो याच्यातून उपस्थित होतो आणि त्याच्याशी संबंधित सीमेच्या सुरक्षेच्या संबंधित जे काही मुद्दे आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आणि पुढे जाऊन जे काय विविध सीमा सुरक्षा दले आहेत, सीमा सुरक्षा दले, ही सीमा सुरक्षा दले कोणती हो तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ITBP, SSB, CRP यासारखी जे काही सीमा सुरक्षा दले आहेत यांचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. काही मॅन्डेट्स आहेत, AFSA सारखा जो काही कायदा आहे तो कायदा आहे. आता तुम्ही पाहिलं तर ह्या बोर्डवरती अनेक मुद्दे आपल्याला दिसून येतील आणि त्यातून या पेपरचा आवाका आपल्याला लक्षात येईल. पण या पेपरच्या अनुषंगाने सांगावं लागेल की हा पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला बेसिक प्लस करंटचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतो. तरच, कारण हा पेपर जो आहे याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते करंटशी रिलेटेड असतात आणि त्यामुळं सध्या चालू घडामोडीमध्ये जे काही मुद्दे आहेत किंवा जे काही गोष्टी घडत आहेत त्याच्याशी संबंधित आकडेवारी, त्याच्याशी संबंधित मुद्दे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मांडावे लागतात. आता हा एवढा मोठा पेपर आहे पण आता याची तयारी नक्की कशातून करायची आहे हा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल. संदर्भ साहित्य पाहूयात, नक्की कशातून याची तयारी आपण करू शकतो. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला पाहावं लागेल की NCERT ची जी काही पुस्तकं आहेत ही प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची आहेत, तशी
सामान्य अध्ययन पेपर 3च्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची आहेत. ही पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. नितीन सिंघानिया यांचं इंग्लिशमधून इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक आहे. ते खूप चांगलं पुस्तक आहे इंग्रजी माध्यमातलं. त्यातून आपण हे इकॉनॉमीचे जे काय टॉपिक आहेत त्यांची तयारी करू शकतो. सायबर सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट याच्या संदर्भात इग्नूच्या नोट्स अतिशय युजफुल आहेत, खूप चांगल्या प्रकारचे आहेत. त्यातून आपण हे मुद्दे जे आहेत ते कव्हर करू शकतो. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाशी संदर्भात शंकर IAS देश पातळीवरचं अतिशय चांगलं एन्व्हायरमेंटचं पुस्तक जे सर्वजण रेफर करतात, सर्व टॉपर रेफर करतात, तेच पुस्तक आपण इंग्रजी माध्यमातून आहे, ते मराठी माध्यमातून अवेलेबल नाहीये. मात्र इंग्रजीतून जे वाचतील त्यांच्यासाठी ही बुकलिस्ट आहे, त्यामुळे ते शंकर IAS इथं आपण दिलेलं आहे. याचबरोबर इंडिया इयरबुक, योजना, कुरुक्षेत्र आणि द हिंदू सारखी जी काय मासिकं आहेत त्यातून आपण ह्याच्यातले जे काय वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांची तयारी करू शकतो. यानंतर आपल्याला सुरक्षा विषयक जे काय मुद्दे आहेत, इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेचे जे काय मुद्दे आहेत त्यासाठी चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, अशोक कुमार माजी IPS अधिकारी आहेत त्यांचं पुस्तक आहे. या पुस्तकातून सुद्धा इंटरनल सिक्युरिटीचा खूप चांगला अभ्यास आपण करू शकतो. मराठी माध्यमातली पुस्तकं आपल्याला पाहिजे आहेत. मराठी माध्यमामध्ये रमेश सिंह यांचा ट्रान्सलेटेड बुक आहे इंडियन इकॉनॉमी. याला अल्टरनेट आपण अगदी भारतीय अर्थव्यवस्था देसले सरांचं किंवा अगदी बेसिक पासून सुरुवात करायची असेल तर रमेश कोळंबे सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक खूप चांगलं आहे. अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना, महत्त्वाचे घटक समजून घेण्यासाठी अगदी तिथून जरी तुम्ही स्टार्ट केलं मराठी माध्यमातून तरी सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानाशी संदर्भात डॉक्टर सुहासिनी मुळीक यांचं पुस्तक आहे. मराठी माध्यमातून अतिशय दर्जेदार, अतिशय चांगलं पुस्तक असं हे अवेलेबल आहे. यानंतर भारताची अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटीसाठी मराठी माध्यमातून VY जाधव सर यांचं पुस्तक आहे. आणि पर्यावरणासाठी तुषार गुरुपेडे सरांचं पुस्तक जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये असलेलं दिसून येईल. यानंतर स्टेट बोर्डची काही पुस्तकं आहेत आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात. 1 ते 2 पुस्तकं आहेत. तेवढं पुस्तक वाचून आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन त्यातून घेऊ शकतो आणि सामान्य अध्ययन पेपर 3ची तयारी जी आहे ती करू शकतो. मात्र ही तयारी करत असताना महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारखे महत्त्वाचे जे काही न्यूजपेपर आहेत त्यांचे आर्टिकल्स फॉलो करणं, त्यातून महत्त्वाचे मुद्दे या पेपरशी संदर्भात समजून घेणं, त्याच्या नोट्स काढणं हेच आपल्या अभ्यासाचे उत्तम पायरी ठरू शकते. हे जे काही 3 पेपर आतापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत या 3 पेपरमध्ये आपण अनेक घटकांची चर्चा केलेली आहे. आता ह्या सगळ्या घटकांचा जो कस आहे किंवा या सगळ्या घटकांचा जो क्रक्स आहे याचा वापर होतो पेपर 4 मध्ये. तो कसा? पेपर 4चा सिलेबस आपण पाहूया, ज्याच्यामध्ये या सगळ्या 3 पेपर मधून मिळणारं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला तिथं अप्लाय करायचं आहे. केवळ तेवढंच नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अजून काही गोष्टी कराव्या लागतात. मात्र या सगळ्या 3ही पेपरचा उपयोग आपल्याला निश्चितपणे पेपर 4 मध्ये होत असतो. 4था क्रमांकाचा आपला सामान्य अध्ययनाचा पेपर आहे, तो आपल्या सर्वांसाठीच अतिशय नवखा आहे. त्याला आपण इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड असं देखील म्हणतो. हा इथिक्सचा जो काय पेपर आहे हा पेपर पाहून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तो पेपर जरी नवखा असला तरी त्याची योग्य तयारी आपण केली, व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे या पेपरची चांगल्या प्रकारे आपण तयारी करू शकतो. या पेपरचे 2 सेक्शन असतात. पहिला सेक्शन आहे जो आपला ट्रॅडिशनल पॅटर्न जो आहे प्रश्न उत्तर स्वरूपातला तशाच प्रकारचा आहे. सेक्शन B मात्र थोडासा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या केस स्टडीज ज्या आहेत त्या केस स्टडीजचा संबंधित प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये विचारले जातात. आणि त्यामुळं याचा अभ्यास करत असताना आपल्या स्वतःचे विचार, एक प्रशासक म्हणून आपली भूमिका कशा पद्धतीची असेल याची सगळ्याची पडताळणी जी आहे ती या पेपरमध्ये होत असते. याचा आवाका पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये सुरुवातीलाच नैतिकता आणि मानवी सहसंबंध याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इंटिग्रिटी याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग नैतिकता आणि मानवी सहसंबंध, मग नैतिकतेचे वेगवेगळे पैलू, त्याच्याशी संबंधित वेगवेगळी मूल्ये जे आहेत, नैतिकतेचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळी मूल्ये यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. आणि त्यातून आपल्याला हा घटक जो आहे तो समजून घ्यायचा आहे. यानंतर दुसरा आहे अभिवृत्ती. अभिवृत्ती मग ते प्रशासकीय दृष्टिकोनातून या अभिवृत्तीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग अभिवृत्तीचा अभ्यास करत असताना
आपल्याला सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काय अभिवृत्तीचे जे काय घटक आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, प्रशासक म्हणून काम करत असताना त्याचा वापर कशा प्रकारे होईल हे देखील आपल्याला अभ्यासावं लागतं. त्यानंतर पुढचा घटक आहे अभियोग्यता. अभियोग्यता हा जो सेक्शन आहे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या अभियोग्यतेचे वेगवेगळे पैलू समजून घ्यावे लागतात. त्याच्यावर आधारित डिरेक्टली डेफिनेशन्स, त्याच्या संकल्पना याच्यावरती प्रश्न जे आहेत ते या पेपरमध्ये विचारले जातात. इतर ट्रॅडिशनल पेपरपेक्षा हा पेपर थोडासा वेगळा आहे. त्यासाठी इथिक्स या विषयाचं अभ्यासक्रमाचं जे काय विश्लेषण आहे, डिकोडिंग सिलेबस, हा डिकोडिंग सिलेबस पाहण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सजेस्ट करेन, ज्याच्यामध्ये या प्रत्येक कन्सेप्टचे जे काय वेगवेगळे पैलूज आहेत ते आपल्याला विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहेत. यानंतर आपला जो प्लॅनर आहे तो प्लॅनर आपण डाउनलोड करा. प्लॅनर जर आपल्याकडे असेल तर निश्चितपणे त्यातून याचे मायक्रो टॉपिक आपल्याला निश्चितपणे लक्षात येतील. प्लॅनर जर आपल्याला मिळाला नसेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधा किंवा चॅट बॉक्समध्ये जरी तुम्ही मेसेज केलात तर त्याची लिंक आपल्याला चॅट बॉक्समध्ये दिली जाईल. तो प्लॅनर तुम्ही डाउनलोड करून घ्या, तुमच्याकडे ठेवा. त्यामध्ये संपूर्ण सामान्य अध्ययनाचे जे काही विषय आहेत त्याचे सूक्ष्म घटक आपल्याला लक्षात येतील. त्याचप्रमाणे हा जो टॉपिक आहे या टॉपिकचे देखील वेगवेगळे सूक्ष्म घटक जे आहेत ते प्लॅनरमध्ये व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले दिसून येतात. त्यानंतर आहे भावनिक बुद्धिमत्ता. आणि भावनिक बुद्धिमत्तेशी संदर्भात वेगवेगळे घटक, त्याचा प्रशासकीय क्षेत्रामध्ये होणारा वापर, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचा कॉर्पोरेट म्हणजेच खासगी निगम संस्थांमध्ये वापर, याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. विचारवंत आणि तत्वज्ञ यांचे योगदान. आता हे विचारवंत आणि तत्वज्ञ जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे भारतीय विचारवंत. भारतीय विचारवंतांचा जर अभ्यास केला आपण तर त्याच्यामध्ये अरबिंदो आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, महात्मा गांधी आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे वेगवेगळे भारतीय विचारवंत आहेत. यांच्या विचारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि दुसरीकडे पाश्चिमात्य विचारवंत जे आहेत त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाश्चिमात्य विचारवंत. आता पाश्चिमात्य विचारांमध्ये रुसो आहे, जॉन लॉक आहे, त्यानंतर अरिस्टॉटल आहे, हे सगळे पाश्चिमात्य जे काही विचारवंत आहेत यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकच्या अनुषंगाने करायचा आहे. त्यांचे विचार आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि डायरेक्टली या विचारवंतांवरती प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा टॉपिक जो आहे तर तो कशा स्वरूपाचा आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळं केवळ अभ्यासक्रमाचं विश्लेषण पाहून आपल्याला थांबायचं नाहीये, तर प्रत्येक जो काही विषय आहे त्याचे पीवायक्यू देखील आपल्याला पाहायचे आहे. त्यातून आपल्याला लक्षात येतं की याचा आवाका कितपर्यंत आहे, आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारत असतो आणि ते आपल्यासाठी व्हेरी IMP टॉपिक ठरतात. त्यांचीच तयारी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि अधिक चांगले मार्क्स मिळवू शकतो. त्यानंतर लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. आता नागरी सेवांची भूमिका आपण प्रशासनातील GS2 मध्ये पाहिलं होतं. प्रशासनातील जे काही सगळे टॉपिक आहेत, प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, हे सगळे टॉपिक आपण GS2 मध्ये पाहिलेले आहेत. तर या सगळ्यांचा देखील अभ्यास आपल्याला इथं उपयोगी ठरतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. मग त्यामध्ये जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे, हे सगळे जे घटक आहेत यांचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. आणि शेवटी प्रशासनातील जे काही सभ्यता आहे मग यांचा अभ्यास करायचा. मग त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार आहे, त्यानंतर प्रशासनातलं प्रशासनाची कार्यक्षमता, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. थोडक्यात हा जो टॉपिक आहे तो इतर टॉपिक पेक्षा किंवा हा पेपर जो आहे तो इतर सगळ्या पेपरपेक्षा खूप वेगळा आहे. याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना इथं सांगितलेल्या आहेत. अभिवृत्ती म्हणजे काय, अभियोग्यता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू, त्याचे घटक, त्याचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमधला, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला वेगळ्या प्रकारे करावा लागतो. आणि शेवटी सेक्शन बी मध्ये काही केस स्टडीज असतात, त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि अशा प्रकारे हा GS4 चा पेपर जो आहे तो थोडासा डिफरंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचं संदर्भ साहित्य देखील पाहणं गरजेचं आहे. याला देखील मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारचे संदर्भ साहित्य आपण सांगणार आहोत. कोणते संदर्भ साहित्य नक्की या विषयाच्या तयारीसाठी वाचायचे आहे समजून घेऊयात.
याच्यामध्ये एनसीईआरटीची पुस्तकं, याच्यामध्ये सायकोलॉजीची जी काय पुस्तकं आहेत 11वी 12वीची, त्यातली निवडक प्रकरण आपल्याला वाचायचे. सगळं वाचायचं नाही, जे आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे, अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे, एवढेच टॉपिक आपल्याला याच्यातून करायचं आहे. संपूर्ण या एथिक्स विषयाची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून लेक्झिकॉनचं बुक येतं, ते बुक त्याच्या माध्यमातून, हे इंग्रजी माध्यमात आहे, त्याच्यातून आपण या विषयाची तयारी करू शकता. यानंतर सेकंड ARC रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे प्रशासकीय दृष्टिकोनातले जे काही टॉपिक आहे, प्रशासकीय सुधारणा जे आहे त्याच्याशी संदर्भातले मुद्दे आपण याच्यामध्ये वाचू शकतो. त्यानंतर मायकेल सँडल यांचं न्याय नावाचं एक पुस्तक आहे, जे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात आहे, मात्र मराठी माध्यमामध्ये पाहिजे तसं ते ट्रान्सलेट झालेलं नाहीये. जे इंग्रजी वाचतील त्यांनी जस्टिस नावाने आहे मायकेल सँडल यांचं पुस्तक, ते निश्चित वाचू शकता. त्यानंतर योजना, प्रशासन, लोकप्रशासन यांच्या माध्यमातून आपण हे जे काही टॉपिक आहेत योजनातले, प्रशासन आणि लोकप्रशासनाचे, ते आपण याच्यातून तयारी करू शकतो. याचबरोबर जसं आपण सांगितलं की पाश्चिमात्य विचारवंत, भारतीय विचारवंत यांचा वैचारिक वारसा, याची तयारी आपण इतर चरित्र आणि इतर पुस्तकं जी आहेत ती वाचू शकतो. याचबरोबर आपल्याला या विषयासाठी काही अवांतर वाचन जे आहे ते करणं गरजेचं असतं, जसं की केस स्टडीज आहेत किंवा इतर एक प्रशासकीय अप्रोच कसा असला पाहिजे, त्यासाठी काही प्रशासक जे आहेत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, जसं की दळवी सरांचं पुस्तक आहे झिरो पेंडन्सी सारखं, लक्ष्मीकांत देशमुख सरांची काही पुस्तकं आहेत, याचबरोबर माधव गोडबोले सरांची पुस्तकं आहेत. ही पुस्तकं जी आहेत ही आपल्याला अवांतर वाचनातून प्रशासनाचे वेगवेगळे पैलू समजावून सांगतात आणि प्रशासनामध्ये कोणत्या गोष्टींना कसं प्रशासन रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे, प्रशासनातली उत्तरदायित्वता म्हणजे काय, प्रशासकीय जबाबदारी म्हणजे काय, या सगळ्याचा अप्रोच जो आहे तो या अवांतर वाचनातून आपला डेव्हलप होणार आहे. याचबरोबर आपल्याला मराठी माध्यमाची पुस्तकं पाहिजे आहेत. मराठी माध्यमातून आपल्याला 11वीचं स्टेट बोर्ड आहे, त्यातून तत्वज्ञान आणि मानसशास्त्राची जी काय 11वीची पुस्तकं आहेत तर ते आपल्याला याच्यातून या टॉपिकची तयारी आपण करू शकतो. याचबरोबर मराठीमध्ये नीतिशास्त्र, तत्वज्ञान आणि अभियोग्यता या नावाने माधवी कवी यांचं पुस्तक आहे मराठी माध्यमात, त्यातून देखील आपण ही तयारी, हे सगळे जे काही कीवर्ड्स मगाशी आपण ज्याची चर्चा केली त्यांची डेफिनेशन, त्या संकल्पना नक्की काय आहेत त्या मराठी माध्यमातून समजून घ्यायच्या असतील तर निश्चितपणे हे पुस्तक आपण रेफर करू शकता आणि त्यातून या विषयाची तयारी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण GSचे 4 विषय जे आहेत यांचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. या 4 विषयांची तयारी करण्यासाठीची संदर्भ साहित्य आपण पाहिलेलं आहे. हा सगळा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर निश्चितपणे जसं मगाशी मी सांगितलं तसं आपला जो काय प्लॅनर आहे तो प्लॅनर सुद्धा आपण एकदा विस्तृतपणे वाचला पाहिजे. त्यातून देखील आपल्याला प्रत्येक विषयाचं सखोल आकलन जे आहे ते निश्चितपणे येऊ शकेल. जाता जाता आपल्याला मी सांगू इच्छितो की अभ्यास करत असताना आपण नक्की कसा अभ्यासाचा अप्रोच ठेवला पाहिजे हा देखील जाता जाता मी सांगतो, कारण आजचं सेशन हे आपलं अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि संदर्भ साहित्याच्या दृष्टिकोनातून होतं. मात्र पुढे जाऊन आता आपल्याला अभ्यासक्रम समजलेला आहे, संदर्भ साहित्य समजलेलं आहे, मात्र आता अभ्यासाचा अप्रोच कसा असला पाहिजे हे देखील सांगणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम समजल्यानंतर आपल्याला विषयाचा आवाका लक्षात येतो, पण हे करत असताना अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर आपण PYQचं अनालिसिस केलं पाहिजे. PYQ आपल्याला सांगतात की अभ्यासक्रमातले काही टॉपिक असे असतात की जे व्हेरी IMP आहेत, काही टॉपिक आहेत जे फक्त IMP आहेत आणि काही टॉपिक लेस IMP आहेत, म्हणजे ज्याच्यावरती कधीतरी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्यामुळे हे टॉपिक जे आहेत थोडे अवॉइड करता येतात आणि या 2 टॉपिकला आधी भर आपण देऊ शकतो. एकदा PYQचं अनालिसिस झालं की आपल्याला काय करायचं आहे की बेसिक पुस्तकांचं वाचन करायचं आहे, ज्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि NCERTची जी काही पुस्तकं आहेत ती आपण वाचू शकतो. याच्यामध्ये त्या विषयाच्या संकल्पनेची स्पष्टता आपल्याला येते. यासोबत आपल्या तयारीचा पाया म्हणून आपण ही पुस्तकं अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासू शकतो. प्रस्तावना आणि निष्कर्ष जे आहेत आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण उत्तरं लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या बऱ्याचदा सुरुवात कुठून करावी हे कळत नाही, म्हणजे प्रस्तावना कशी करायची आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर त्यातले निष्कर्ष कसे मांडायचे हे आपल्याला ही पुस्तकं शिकवतात. याचबरोबर काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आणि महत्त्वाची उदाहरणं जे इतर संदर्भ साहित्यांमध्ये सापडत नाहीत अशी उदाहरणं आपल्याला स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये मिळतात आणि त्यामुळे ही पुस्तकं आपल्याला सुरुवातीला वाचायची आहेत.
स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचून झाल्यानंतर आपल्याला संदर्भ साहित्य वाचायचं आहे. आता संदर्भ साहित्याची खूप मोठी यादी मी दिलेली आहे, पण मग हे संदर्भ साहित्य नक्की कसं वाचायचं आहे? तर संदर्भ साहित्य वाचत असताना संपूर्ण पुस्तक वाचायचं नाहीये, नाहीतर पहिलं पान काढलं आणि अगदी प्रस्तावनेपासून ते शेवटच्या संदर्भ सूचीपर्यंत सगळं पुस्तक वाचून काढलं असं व्हायला नको. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाचे घटक, PYQ मधून समजलेले व्हेरी IMP टॉपिक्स, हे टॉपिक आपल्याला टार्गेट करायचे आहेत आणि तेच टॉपिक आपल्याला पुस्तकांमधून वाचायचे आहेत आणि त्यातून आपण ही संदर्भ साहित्यातून ही तयारी करू शकतो. यानंतर संदर्भ साहित्य वाचून झालं की आपल्याला सूक्ष्म नोट काढायच्या आहेत, म्हणजे त्याला आपण मायक्रो नोट असं म्हणतो. या नोट्स का काढायच्या? तर या नोट्सच्या माध्यमातून आपल्याला रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे करता येते. ही रिव्हिजन केल्यामुळं तो टॉपिक खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतो आणि पुन्हा पुन्हा जाऊन आपल्याला ही संदर्भ साहित्याची पानं पलटावी लागत नाहीत. कारण संदर्भ ग्रंथ मोठे असतात, त्याला लागणारा वेळ जास्त असतो. मात्र नोट्स अगदी काही मोजक्या पानांमध्ये बसू शकतात आणि त्यांचं वारंवार रिव्हिजन केल्याने आकलन देखील चांगलं होतं. यानंतर जसं मी सांगितलं की या रिव्हिजनसाठी चांगल्या असतात, त्यामुळं याची रिव्हिजन देखील वारंवार झाली पाहिजे. याचबरोबर आता आपण अनेक पुस्तकं पाहिली, अनेक विषय पाहिले. सामान्य अध्ययन 2 असेल, सामान्य अध्ययन 3 असेल, अगदी सामान्य अध्ययन 4चा इथिक्सचा पेपर असेल. यासाठी चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की चालू घडामोडींवर आधारित प्रश्न असतात. चालू घडामोडीचे रेफरन्स आपल्याला उत्तरामध्ये द्यावे लागतात आणि त्यामुळे चालू घडामोडीची तयारी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये एडिटोरियल्स म्हणजे वेगवेगळे संपादकीय आणि विविध जी काय मासिके सांगितलेली आहेत त्यातून आपण ही चालू घडामोडीची तयारी करू शकतो. आता आपली परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे, त्यामुळे केवळ पुस्तकं वाचून चालणार आहे का? तर निश्चित नाही. कारण आपण जे लिहिणार आहोत ते किती इफेक्टिव्हली लिहितो आहोत याच्यावरती आपले मार्क्स ठरतात आणि त्यामुळं आपल्या अभ्यासामध्ये वाचनासोबतच उत्तर लेखनालाही आपण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि रेग्युलर बेसिसवरती आपण प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजेत, उत्तरं लिहून पाहिली पाहिजेत. कारण लिहिल्याशिवाय आपल्या काय चुका होत आहेत ते कळणार नाहीत आणि चुका काय होत आहेत ह्या जर आपल्याला कळायलाच नाहीत तर त्यामध्ये सुधारणा देखील होणार नाही. परीक्षेमध्ये देखील आपण चुकीच्या पद्धतीने मांडणी करून येऊ शकतो. आणि उत्तर लेखनातल्या चुका लक्षात येण्यासाठी आणि या चुका सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाची पायरी आहे, ते म्हणजे इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक, म्हणजेच मूल्यमापन आणि अभिप्राय. हे देखील उत्तर लेखनासोबत वेळोवेळी झालं तर वेळोवेळी आपल्या चुका लक्षात येतील. त्या चुका लक्षात आणून देणारं जर कोणी असेल तर निश्चितपणे ते आपल्याला त्या चुका सुधारण्यासाठीचा अभिप्राय देतील आणि त्या चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतील आणि निश्चितपणे त्यातून आपल्या ह्या चुका टाळल्या जातील. तर अशा प्रकारे आपल्याला या अभ्यासाची जी काय वेगवेगळ्या पायऱ्या आहेत याच्या माध्यमातून आपण आपल्या अभ्यासाची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. ही तयारी आपण करायची आहे. आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.